त्रिसूत्री कार्यक्रम म्हणून मी या विषयावर फक्त बोलतो. आपल्या आईवडिलांची सेवा करत जा. पहिलं सूत्र माझं, आपल्या आईवडिलांना विसर पडू देऊ नका. विसरतो न पडावा जसं म्हटलं ना, माझा देवा तुम्हाची, असं आईवडिलाला विसरू नका. आईवडिलांची सेवा करत जा. दुसरा कार्यक्रम आहे, आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण द्या. शिकवा मुलांना. मुलं शिकली मोठी झाली तर तुमची दारिद्र्यता गरिबी मिटून जाईल. शिक्षणाशिवाय कोणालाही मोठा होता येत नाही. आणि ते अध्यात्मक शिक्षण द्या असं म्हणतो मी, असं नाही. तर त्यांना चांगलं शिक्षण द्या. MPSC UPSC त्यांना करता यावं अशा पद्धतीचं शिक्षण द्या. फार मोठं मुलाबाळांना करा, शिक्षण द्या मुलांना शिक्षण. आणि तिसरी गोष्ट आहे, रानामध्ये झाडी लावा. मला झाडं फार आवडतात, माझं झाडावरती प्रेम आहे. तसं तुम्ही देखील झाडं लावा. खूप चांगले चांगले झाडं लावा, त्यांना वाढवा, मोठं करा. मला फक्त एवढाच संदेश तुम्हाला द्यायचा आहे. 3 सूत्री अशा प्रकारचं लक्षात ठेवा. आईवडिलांची सेवा, मुलाबाळाला चांगलं शिक्षण आणि शेतामध्ये झाडी लावणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ते एवढे परोपकारी आहेत, फुकट आपल्याला ऑक्सिजन देतात, त्यावरती आपण जगतो. तेव्हा झाडांना मोठं करा, वाढवा, त्यांना चांगलं करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. पूजनीय बाबांना काही बोलायचं असेल आपल्या गुरुबद्दल तर त्यांनी जरूर बोलावं. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय हरी. विठ्ठल जय जय. बोलिले वे कोडे वे देवा कोडे उत्तरे क्षमा महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार म्या पुला करा. क्षमा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा महाराज ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकारा. समाधान तुझे देखिले चरण. आता उठावे ते मला येते नाही नारायण. पुढो हरी आता उठावे ते मला येते नाही नारायण. तुरो म्हणे भोग गेला दिवारी लाला. आता उठावे ते मला येते नाही नारायण. प्रेमारती चंद्रा वाढ आज पुराणे नवस धन्य काळ दिवस. पापाओ सकळ पुण्यवंत तुम्ही आजे पुराणे नवस धन्य काळ दिवस. तुका वाये काळे उपासने जवळे आज पुराणे नवस धन्य काळ दिवस. प्रेमस प्रेमारती गोविंदाचे आरती करते लोचन नित्य करते अवलोकन. बाळा प्रौढाने मोक्षाओ वाढती परमानंदा करते अवलोकन. रामा म्हणे केशवासी देखोने राहिलो लोचन नित्य करते अवलोकन. युगे 28 विटेवरी उभा रुक्माई शोभा. कुंडलिका जैनी सर्व पाले चरणी वाये उतरी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवते मनोविला माझा. आरती ज्ञान राजा रूपले ज्ञान ज्योती विनंती कोणी अवतार मधुरंगा नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवते मनोविला माझा. आरती ज्ञान राजा प्रकट हुए बोले विश्व ब्रह्म दिले रामचंद्र. आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था. आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था. माझी आदिवल्य भक्त माझी आदिवल्य ब्रह्मरूप मच्छिणारा. आरती निगमानंद बाबा. आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था. निगमानंद नाम घेता मोक्ष लागला. निगमानंद नाम घेता मोक्ष लागला. भक्त
मुक्त झाले भक्त जीवन मुक्त झाले चरणी घेऊया माझा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम थोर निघाला पापांचा भार निगमानंद नाम थोर निघाला पापांचा भार तारिले भाविक तारिले भक्त तारिले भाविक तारिले भक्त बंधू सद्गुरु या नाथा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम कीर्ती अवघे दुमदुमली धरती निगमानंद नाम कीर्ती अवघे दुमदुमली धरती ब्रह्ममय जग झाले ब्रह्ममय जग झाले कृपा करे सच्चिदानंदा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम बोध आत्मानंदाचा शोध निगमानंद नाम बोध आत्मानंदाचा शोध उदरी अपुया उदरी दासा उदरी अपुया उदरी दासा दीन कृपयांचा नाथा आरती निगमानंद बाबा आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था खाली लोटा वंदे मागणे एक तुझा प्रती आहे या संतास निर्वी का म्हणे आता उदार तोही या संतास निर्वीची मदत तुझं काही न मागू देवा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा पाय प्रसादाचे वाट जावे जोडी काट तुमची झाली भोजन हा झालो एक सवा तुम्हाल देवा तुमची झाली भोजन हा तुका म्हणे चित्त करून राहिलो निवांत घेऊन जाईन तुमची झाली